हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. यामध्ये देवहूती आणि कर्दममुनी यांच्या चरित्रामध्ये आज श्रवण करूया. जर एखादा दंपती परिवार अर्थात पती पत्नी केवळ शारीरिक सुखाच्याच मागे असेल तर तो कितीही शारीरिक सुख म्हणजे 100 वर्षे जरी असा उपभोग करेल तरीही शेवटी व्यथित का होतो, दुःखी का होतो, त्याला शोक का प्राप्त होतो आणि त्या शोकातनं तो व्यक्ती बाहेर पडण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे याचा ऊहापोह आता श्रवण करूया आजच्या सत्रामध्ये. हरे कृष्ण. मैत्रेय उवाच. मैत्रेय मुनी पुढे म्हणाले, आपल्या माता पित्यांच्या प्रस्थानानंतर तिथून निघून गेल्यानंतर पतीच्या इच्छा जाणू शकणाऱ्या पतिव्रता देवहूतीने ज्याप्रमाणे शंकरांची पत्नी भवानी देवी आपल्या पतीची सेवा करते त्याचप्रमाणे मोठ्या प्रेमाने आपल्या पतीची निरंतर सेवा करीत असे. हे विदुर, देवहूतीने दृढ विश्वास, अत्यधिक आदर, इंद्रिय दमन, प्रेम आणि मधुर शब्दांद्वारे आपल्या पती कर्दममुनींची सेवा केली. त्यामुळे ते सांगितले विश्रंभेण अर्थात आत्मीयता वा विश्वासाने त्यांची पूर्णपणे परम आदराने सेवा केली. कामवासना, अहंकार, मत्सर, लोभ, पापाचरण आणि मद या सर्वांचा त्याग करून स्वतःच्या तत्परतेने आणि सुज्ञपणाने कार्य करून तिने आपल्या अतिसामर्थ्यशाली पतीला संतुष्ट केले. अर्थात त्यांनी करत असलेल्या सर्व यज्ञ आणि समाधीमध्ये सर्व प्रकारच्या सेवांना देवहूतीने पूर्ण केले. मनुकन्या देवहूती ही आपल्या पतीची अतिशय निष्ठेने सेवा करीत असे आणि आपल्या पतीला दैवापेक्षाही श्रेष्ठ समजत असे. त्यामुळे तिने त्यांच्याकडून मोठ्या आशीर्वादांची अपेक्षा केली. प्रदीर्घ काळापर्यंत बरेच वर्ष गेले. त्यांची सेवा करीत असता तिने केलेल्या व्रत आचरणामुळे ती अशक्त आणि कृश झाली, अत्यंत बारीक झाली, कारण ती आपल्या शरीराकडे कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नव्हती. तिची अशी अवस्था पाहून देवर्षीमध्ये श्रेष्ठ आणि प्रमुख असलेले असे कर्दममुनी करुणेने कृपेने भारावून गेले आणि प्रेमाने कंठ दाटून आल्याने सद्गतीत वाणीने तिला असे म्हणायला लागले. तो कोणताही पती आपल्या पत्नीच्या दुःखांना सहन करू शकत नाही, परंतु कर्दममुनी आपल्या योग साधनेमध्ये इतके व्यस्त होते की त्यांचं पत्नीवरती लक्ष नव्हतं. तर बराच काळ गेल्यानंतर, बरेच वर्ष गेल्यानंतर त्यांनी बघितलं की देवहूती अत्यंत कृश अशक्त झाली आहे. त्यानंतर ते म्हणतायत, हे स्वयंभू म्हणूनच्या आदरणीय कन्ये, तुझ्या परमभक्तीमुळे आणि प्रेमाने केलेल्या अत्युत्कृष्ट सेवेमुळे मी आज तुझ्यावरती संतुष्ट झालो आहे. देहधारी जीवांना आपला देह अतीव प्रिय असतो, पण माझी सेवा करीत असताना तू स्वतःच्या देहाची सुद्धा उपेक्षा केलेली आहेस. हे पाहून मी अचंबित झालो आहे. कारण व्यक्तीला जगामध्ये सर्वात जास्त प्रिय वस्तू हे स्वतःचं शरीर असते आणि ते शरीरसुद्धा देवहूतीने आपल्या पतीच्या सेवेमध्ये खर्च करून टाकले होते. यामुळे त्यांना फार आश्चर्य झाले. काही काही घरांमध्ये पती फार बारीक असतो आणि पत्नी फार जाडी असते, तर तसं इथे नाही आहे. कर्दममुनी स्वतःही फार तपस्वी आहे आणि देवहूतीने पण फार मोठी तपस्या केलेली आहे. कर्दममुनी पुढे म्हणाले, तप, ध्यान, समाधी आणि कृष्ण भावना यांच्या योगाने मी आपले धार्मिक जीवन व्यतीत केले आहे. त्यामुळे भगवंतांचे आशीर्वाद मला मिळालेले आहेत. सर्व प्रकारच्या भयशोकापासून मुक्त असलेली ही श्रेये अद्यापि जरी तू अनुभवलेली नसली तरी मी तुला द्यायला तयार आहे. कारण पत्नी ही काय अर्धांगिनी आहे. पतीने केलेल्या सर्व धर्मामध्ये तिने दिलेल्या सहयोगामुळे विना योगाभ्यास, विना ते कष्ट तपस्या करता तिने जे फक्त साधू सेवा केलेली आहे पतीची, त्याच्यामुळे पतीने प्राप्त केलेल्या सर्व योगसिद्धी पत्नीला अनायासही प्राप्त होतात. त्यामुळे पतीच्या पुण्यकर्मामध्ये
पत्नीला अर्धा वाटा आपोआपच धर्माद्वारे आशीर्वादाने मिळतो आणि पतीला तसा पत्नीच्या पुण्यकर्मांचा प्रत्यक्ष वाटा मिळत नाही. तर तेव्हा कर्दममुनी म्हणतायत, कारण तू निष्ठेने माझी सेवा केली आहेस त्यामुळे मला प्राप्त झालेल्या सिद्धी मी तुलाही देऊ इच्छितो. ती किती सुंदर आहेत ते तुला दिसावे यासाठी मी तुला दिव्य दृष्टी देत आहे की तू त्या सामान्य दृष्टीने बघू शकत नाही. तुला दिव्य दृष्टीची आवश्यकता आहे, तीही मी तुला द्यायला तयार आहे. आता ती केवळ तू बघ तरी. कर्दममुनी पुढे म्हणाले, भगवंतांच्या कृपेविना अन्य सुखांचा काय उपयोग आहे. जर जीवनामध्ये सर्व भौतिक सुख असतील परंतु भगवंतांची कृपा नसेल तर काहीही उपयोग नाही. अखिल भौतिक वैभव भगवंत श्री विष्णूंच्या केवळ भुवयांच्या एका हालचाली सरसी नष्ट होऊ शकते. अर्थात ती हालचाल म्हणजे काळाचा प्रभाव. तर काळाचा खार करून मृत्यूचा प्रभाव जर झाला तर जीवनामध्ये जे सर्व काही आहे एका क्षणामध्ये सर्व हातातून निसटून जाते. आपल्या पतीची भक्ती करण्याच्या तुझ्या तत्वांमुळे तुला दिव्य लाभांची प्राप्ती झाली आहे. जर कोणी धार्मिक पती प्राप्त केला तर त्या पत्नीने दुसरा कोणताही धर्म करायची गरज नाही. पती परमेश्वर या पद्धतीने सेवा करून सर्व त्याला प्राप्त होणारे आध्यात्मिक लाभ तिला अनायास प्राप्त होऊ शकतात आणि तू त्या लाभांचा उपभोग घेऊ शकतेस. हे लाभ वैभवशाली सत्तेचा आणि भौतिक संपत्तीचा मद अहंकार चढलेल्या मनुष्यांना अतिशय दुर्लभ आहे. तर जो व्यक्ती फक्त भौतिक जीवनामध्ये भौतिक कार्यामध्येच फक्त अग्रेसर आहे त्या व्यक्तीला या सर्व सिद्धी ठाऊकही नाहीत. परंतु मी भगवंतांची भक्ती आणि ध्यानधारणा करून या सर्व गोष्टी प्राप्त केल्या आहेत आणि तूही त्यांचा आनंद घेऊ शकतेस. सर्व प्रकारच्या दिव्य विद्यांमध्ये पारंगत असलेल्या आपल्या अशा दिव्य पतीच्या बोलणे ऐकून घेतल्यानंतर निष्पाप आणि अत्यंत पवित्र असणारी देवहूती माता अत्यंत समाधानी झाली. तिचे स्मित हास्य करणारे मुख किंचित लज्जायुक्त दृष्टीमुळे झळकत होते. अशा अवस्थेत अतीव नम्रता आणि प्रेमाने तिचा कंठ दाटून आला आणि ती अशा पद्धतीने आपल्या पती कर्दममुनीला बोलू लागली. देवहूती म्हणाली, हे पतिदेव, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही योगमाया अर्थात दिव्य प्रकृतीच्या संरक्षणाखाली असल्याने तुम्हाला पूर्णत्व प्राप्त झाले, भगवंतांची प्राप्ती झाली आहे आणि तुम्ही सर्व अमोघ योग सामर्थ्याचे स्वामी आहात. अर्थात त्यांनी भगवंतांच्या कृपेने सर्व योगसिद्धीसुद्धा प्राप्त केल्या होत्या हे मला ठाऊक आहे. तथापि तुम्ही मला एकदा वचन दिले होते, आता ते वचन आपण पालन केलं पाहिजे. अर्थात पत्नीने जर योग साधना नाही केली, फक्त सेवा केली चांगली, तर भगवंतांच्या प्रती तिचं मन अजून लागलेलं नसतं. पतीच्या चरणांप्रती सेवा केल्याने पतीच्या चरणांमध्ये मन लागलेलं असतं. त्यामुळे ती सिद्धी आणि भगवंतांचं दर्शन न झाल्यामुळे थोडी सांसारिकता त्या व्यक्तीमध्ये शेष असते. तर तेच मानसिक भावनेमुळे देवहूतीची पण अशीच अवस्था झाली. त्यामुळे तिला जुनी गोष्ट आठवली की आपण पती आहात आणि आम्ही पत्नी आहे, त्यामुळे आपले शरीर कधीही एकत्र आलेच नाहीत. कारण गौरवशाली पती असणाऱ्या पतिव्रता स्त्रीसाठी तर आपल्या जीवनामध्ये पती आणि अपत्य असणे हा एक फार मोठा गुण आहे. अर्थात देवहूती अजूनही आध्यात्मिक साक्षात्कारासाठी पूर्णपणे तयार नव्हती, तर तिची अपेक्षा ही अजूनही भौतिक स्तरावरतीच राहिली होती. तर ती पुढे म्हणते, प्रिय स्वामी, तुमच्याविषयीच्या उत्कट भावनेने मी घायाळ झाले आहे. म्हणून शास्त्रानुसार जी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे गृहकर्मासाठी, अपत्यप्राप्तीसाठी, तर ती कृपा करून करावी. आणि माझं हे भौतिक शरीरही इतकं क्षीण झालेलं आहे, इतकं कृश झालं आहे की मी कोणत्याही पद्धतीने आपली अपत्यप्राप्तीसाठी अजून तयार नाही आहे. अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारची व्यवस्था करावी जेणेकरून मी त्या पद्धतीने पुत्रप्राप्ती करू शकेन, असं देवहूती म्हणत होती.
जेणेकरून अतृप्त कामवासनेमुळे कृश झालेले माझे हे जीर्ण शरीर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे तिने विनंती केली. तसेच हे प्रभू, या कार्यासाठी योग्य अशा निवासस्थानाचाही कृपा करून विचार करावा. कारण केवळ एका झोपडीमध्ये, पर्णकुटीमध्ये ते राहत होते आणि तपस्या करीत होते. त्यामुळे विशेष असं काही घरही देवहूतीला प्राप्त झालं नाही एवढ्या वर्षांमध्ये पण. त्यामुळे तिने त्या पद्धतीची योजना करण्यासाठी आपल्या पतीकडे प्रार्थना केली. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात, हे विदुर, आपल्या प्रिय पत्नीला प्रसन्न करू इच्छिणाऱ्या त्या कर्दम मुनींनी आपल्या योग सामर्थ्याचा उपयोग करून एक आकाशगामी प्रसादार्थात दिव्य असे विमान त्वरित निर्माण केले आणि तो प्रासाद त्यांच्या इच्छेनुसार कुठेही उडू शकत होता. अर्थात एक मोठी तबकडीच, ज्याच्यावरती सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त होत्यात. कशा? सर्व काम दुघम दिव्यम सर्व रत्न समन्वितम. कशा पद्धतीचं ते विमान होतं? सर्व प्रकारच्या रत्नांनी मंडित, अमूल्य मानकांनी आणि रत्नखड्यांनी सुशोभित स्तंभ असलेली आणि इच्छेनुसार सर्व काही प्रदान करू शकणारी ती एक अद्भुतच वास्तू होती. तिच्यामध्ये सर्व प्रकारच्या शोभेच्या लाकडी वस्तू आणि संपत्ती होती. त्या वास्तूमधील संपत्ती काळाच्या प्रवाहाबरोबर केवळ वाढतच जाणार होती. इतके अद्भुत अशी ती वास्तू होती आणि तिन्ही जगतांमध्ये उडण्याची क्षमतासुद्धा त्या विमानामध्ये होती. ती वास्तू सर्व प्रकारच्या आवश्यक साधन सामग्रीने सुसज्ज आणि सर्वच ऋतूंत सुखकारक होती. जास्त उन्हाळ्याचाही त्रास नाही, थंडीचाही त्रास नाही आणि पावसाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ती ठिकठिकाणी ध्वज, तोरणे, पताका आणि वैविध्यपूर्ण रंगांच्या कलाकृतींनी शोभिवंत केलेली होती. मंजूळ गुंजारव करणाऱ्या भ्रमरांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणाऱ्या सुंदर सुंदर फुलांच्या माळांनी आणि विविध प्रकारच्या जाड पारदर्शी रेशमी पडद्यांनी ती वास्तू अधिकच सजविलेली होती. शय्या, पलंग, पंखे आणि आसने इत्यादी सर्व वस्तू पृथकपणे 7 मजल्यांच्या त्या प्रासादातील प्रत्येक मजल्यावर ठेवलेल्या होत्या. अर्थात ते विमान हे मल्टी स्टोरी होते, भरपूर त्याच्यावरती मजले होते. असा तो राजप्रासाद अत्यंत सुंदर दिसत होता. त्याचे सौंदर्य ठिकठिकाणी असलेल्या कलात्मक कोरीव शिल्पाकृतींनी अधिकच वृद्धिंगत झालेले होते. त्यामधील भूमी पाचूंची बनलेली होती आणि सर्वत्र प्रवाळाची उच्चासने अर्थात कट्टे सर्वत्र बांधलेली होती. त्या प्रासादाचे प्रवेशद्वाराजवळील उंबरठे पोवळ्यांचे होते आणि द्वारांवर हिरे जडविलेले होते. इंद्रनील मण्यांनी बनविलेल्या त्याच्या घुमटावर सुवर्ण कलश विराजमान झालेले होते. त्यामुळे तो प्रासाद अतिशय सुंदर दिसत होता. हिऱ्यांच्या भिंतींमध्ये अगदी निवडक पद्मराग नामक मानके बसविलेली असल्यामुळे त्या प्रासादाला जणू नेत्रच होते, डोळेच होते असे वाटत होते. आश्चर्यकारक कमानींनी आणि सोन्याच्या अतिमौल्यवान फाटकांनी ते प्रासाद सुसज्ज होता. त्या प्रासादामध्ये इतस्ततः उडणारे असंख्य पारवे आणि हंसही होते. तसेच असंख्य कृत्रिम हंस आणि पारवे सुद्धा सजावटीसाठी तिथे ठेवण्यात आले होते आणि ते काही आजच्या प्लास्टिकने बनलेल्या खेळण्यांप्रमाणे नव्हते. तर ती इतकी सजीव भासत होती की खऱ्या हंसांना आणि पारव्यांना ती आपल्याप्रमाणे सजीव वाटल्यामुळे ती कृत्रिम पक्ष्यांवर पुन्हा पुन्हा चालून जात होती. अशा रीतीने त्या पक्ष्यांच्या आवाजाने राजवाडा दुमदुमून गेला होता. सर्वत्र त्यांचा कलरव हा ऐकू येत होता. त्या राजप्रासादामध्ये विराहस्थाने, विहारस्थाने, विश्रांती स्थळे, शय्यागृहे आणि प्रासादाच्या आत आणि बाहेरही मोठमोठी प्रांगणे होती. त्या सर्वांची रचना सुख मिळविण्याच्या दृष्टीनेच करण्यात आली होती. ही सर्व व्यवस्था पाहून स्वतः कर्दम मुनीच आश्चर्याने थक्क झाले. अर्थात त्यांनाही माहिती नव्हतं
की किती अद्भुत प्रकारच्या योगसिद्धी त्यांना प्राप्त आहे, कारण त्यांना कधीही अशा योग पद्धतीच्या प्राप्त झालेल्या सिद्धींचा उपभोग घेण्याची इच्छा नव्हती. परंतु आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची व्यवस्था ही निर्माण केली. त्या अतिविशाल वैभव संपन्न प्रासादाकडे पाहूनही देवहूती काही प्रसन्न चित्त नाही हे पाहून कर्दमुनींनी तिच्या मनातील भावना जाणल्या. कारण देवहूती इच्छा काही या भौतिक घराची किंवा विमानाची नव्हती, कारण ते कोणतेही अंतःकरण जाणू शकत होते. अर्थात योगेश्वर योगसिद्धी त्यांना प्राप्त होती दुसऱ्याचे मन जाणण्याची. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी देवहूती हिला पुढील प्रमाणे सांगण्यास सुरुवात केली. प्रिय देवहूती, तू अत्यंत भयभीत झालेली दिसतेस. स्वतः भगवंत विष्णूंनी निर्मिलेल्या आणि मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या पवित्र बिंदू सरोवरामध्ये प्रथम जाऊन तू स्नान कर आणि नंतर मग तू या विमानामध्ये आरोहण कर. तर त्यांनी सांगितलं की ज्या बिंदू सरोवरापाशी त्यांनी दिव्य तपस्या करून भगवंतांचं दर्शन प्राप्त केलं होतं, तिथेच तिला आंघोळ करण्यासाठी सांगितलं. तर असं खास योगशक्तीचा प्रभाव तिला प्राप्त होईल आणि ती सुखी बनेल यासाठीच. कमळाप्रमाणेच डोळे असलेल्या देवहूतीने आपल्या पतीची आज्ञा स्वीकारली. धुळीने माखलेली वस्त्र आणि मस्तकावरील केसांच्या जटा यांमुळे ती तितकीशी सुंदर दिसत नव्हती. तिच्या शरीरावर धुळीची दाट आवरणे बसली होती आणि तिचे स्तनही कांतीहीन झाले होते. तथापि तिने सरस्वती नदीचे पवित्र पाणी असलेल्या त्या बिंदू सरोवरात जलाशयामध्ये प्रवेश केला. त्या जलाशयाच्या अंतर्भागात असलेल्या एका भवनामध्ये, अर्थात त्या पाण्याच्या आतमध्ये एक विशेष योग शक्तींचं बनलेलं असे हे भवनही होतं. कमळासारखा सुगंध येत होता तिथे आणि ऐन तारुण्यातील 1000 कन्यका तिथे तिने सेविका पाहिल्या. तर योगशक्तीने कर्दमुनीने तिथे 1000 सेविका देवहूतीच्या सेवेमध्ये नियोजित केल्या. तिला पाहताच त्या लावण्यवती स्त्रिया एकदम उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या, देवी, आम्ही आपल्या सेविका आहोत. तुमच्यासाठी आम्ही काय करू शकतो हे आम्हाला कृपा करून सांगा. देवहूतीविषयी अत्यंत आदर असलेल्या त्या कन्यांनी तिला पुढे आणले आणि मौल्यवान तेल आणि ओटण्यांनी तिला स्नान घातले. नंतर त्यांनी तिला नवीन स्वच्छ आणि सुंदर वस्त्रे परिधान करण्यास दिली. त्यानंतर त्यांनी तिला उत्तमोत्तम आणि मौल्यवान अशा तेजस्वी अलंकारांनी सजविले. त्यानंतर त्यांनी सर्व उत्तम गुणांनी युक्त असे रुचकर अन्नपदार्थ तिला खावयास दिले आणि त्यानंतर आसवम नावाचे उन्मत्त करणारे मधुर पेयसुद्धा प्राशन करावयास दिले. अर्थात हे आसवम म्हणजे एक औषधी आहे, आयुर्वेदिक औषधी आहे, ते काही मद्य नाही. विशेषतः औषधी द्रव्यांपासून ते तयार केले जाते आणि पचनशक्ती सुधारून शारीरिक आरोग्य सुंदरता वाढविण्यासाठी सुद्धा ते फार चांगले असते. मग आरशामध्ये तिने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. तिच्या देहावरील धूळ पूर्णपणे नाहीशी झाली होती आणि तिला पुष्पमाळांनी सजविण्यात आले होते. स्वच्छ वस्त्रे परिधान केलेल्या आणि मंगल तिलकाने शोभविलेल्या तिची त्या सेविकांनी आदराने फार चांगली सेवा केली होती. मस्तकासहित तिच्या संपूर्ण शरीराला स्नान घालण्यात आले आणि तिचे सर्वांग आभूषणांनी सजविण्यात आले. पदक असलेल्या एका सोन्याचा विशेष हार तिने गळ्यात घातला. तिने हातात कंकणे आणि पायात रुणझुण करणारे सोन्याचे पैंजणही घातले. आपल्या कमरेवरती तिने सोन्याचा रत्नखचित कमरपट्टा सुद्धा बांधला. एक मौल्यवान मोत्यांचा कंठहार आणि बाकीही मंगल वस्तूंनी तिला अधिकच सुंदर असं सजविण्यात आलं. सुरेख दंतपंक्ती आणि मनोहर भुवया यांमुळे तिची मुखचर्या, सुंदर चेहरा एकदम तेजस्वी दिसत होता. ओलसर मनोरम कोपऱ्यांनी विशेषे करून शोभून दिसणारे तिचे नेत्र
कमळकळ्यांच्या सौंदर्यालाही पराभूत करीत होते. तिच्या मुखाच्या सभोवती गर्द काळे आणि कुरळे केसही होते. ऋषींमध्ये अग्रगण्य असलेल्या आपल्या प्रिय आणि महान पतीचे कर्दम मुनींचे तिला जेव्हा स्मरण झाले, तेव्हा ती तत्काळ ते जेथे होते तेथे सर्व आपल्या दासी आणि सेविकांसहित प्रकट झाली. आपल्या पतीच्या उपस्थितीत आपण 1000 स्त्रियांच्या मेळाव्यात आहोत हे पाहताच आणि आपल्या पतीचे योग सामर्थ्य पाहताच देवहूती एकदमच अचंबित झाली. त्या ऋषींनी पाहिले की देवहूती स्नान करून शुचिरभूत एकदम पवित्र झाली आहे आणि जणू ती आपली पूर्वीची पत्नी नव्हेच अशी उजळून निघाली आहे. सम्राटाची कन्या अर्थात स्वयंभू मनूची कन्या म्हणून पूर्वी तिचे जे सौंदर्य होते ते सर्व आता तिला पुन्हा प्राप्त झाले आहे. तिने उत्तमोत्तम वस्त्रे परिधान केलेली आहेत. तिचे मनोहर स्तन योग्य प्रकारे सभोवार आवृत्त करण्यात आले आहेत. 1000 गंधर्व कन्या तिच्या सेवेसाठी सदा तत्पर होत्या. हे शत्रुनाशक विदुर, त्यांच्यामध्ये तिच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत झाले आणि त्यांनी तिला आकाशगामी राजप्रसादात त्या उडत्या विमानामध्ये स्वतः चढविले. कर्दममुनी गंधर्व कन्यांद्वारे सेवित आपल्या प्रिय पत्नीवर वरकरणी आसक्तच झाल्यासारखे दिसत होते. जरी त्यांच्या हृदयामध्ये पूर्ण वैराग्य होतं तरीही ते आता गृहस्थ असल्यामुळे आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी तसे दिसत होते. तरीही आत्म्यावरील नियंत्रण हे आपले वास्तविक महात्म्य त्यांनी लुप्त होऊ दिले नाही. अर्थात ते काही त्या भौतिक कार्यक्रमामध्ये स्वतः कधी वाहून गेले नाही. निशासमयी रात्री आपल्या येण्याने जलाशयातील कुमुदिनीने ताटवे फुलविणाऱ्या तारकावेष्टित चंद्राप्रमाणे त्या आकाशगामी राजप्रसादात आपल्या सहचारिणी समवेत कर्दममुनी अत्यंत तेजस्वी आणि मनोरम असेच दिसत होते. त्या आकाशगामी राजभवनातून त्यांनी मेरू पर्वताच्या, जो या जगतामध्ये केंद्रस्थानी भूलोकावरती आहे आणि तो 80,000 मैल इतका उंच आहे, त्या मेरू पर्वताच्या सुखद खोऱ्यांकडे प्रयाण केले. कामास उत्तेजन देणाऱ्या शीतल, सौम्य आणि सुगंधी वायू लहरींनी ती विहार खोरी अधिकच रमणीय झाली होती. सिद्ध ज्याची स्तुती करतात, सिद्ध गण ज्याची स्तुती करतात असा देवांचा कोषाध्यक्ष खजिनदार कुबेर आपल्या सुंदर स्त्रियांसमवेत येथे सामान्यतः सुखोपभोग घेत असतो. कर्दममुनी सुद्धा आपल्या सुंदर पत्नी आणि ललनांच्या मेळाव्यासह तेथे गेले आणि प्रदीर्घ काळ त्यांनी तिथे सुख उपभोगले. आपल्या पत्नीकडून तृप्त झालेल्या त्या कर्दममुनींनी स्वतःच्या आकाशगामी प्रासादातून केवळ मेरू पर्वतावरच नाही तर वैश्रंभक, सूरसन, नंदन, पुष्पभद्रक आणि चैत्ररथ आदी विविध उद्यानांमध्ये तसेच मानस सरोवराच्या तीरावरही विहार केला. अर्थात जगतामध्ये सर्वात सुंदरातल्या सुंदर स्थानांवरती ते आपल्या पत्नीसमेत सर्वत्र गेले. वायूने कोणत्याही दिशेला अनिर्बंध जावे त्याप्रमाणे त्या ऋषींनी आपल्या विमानातून अशा प्रकारे विविध ग्रह लोकांत प्रवास केला. आपल्या इच्छेनुसार कोठेही उडू शकणाऱ्या त्या विशाल आणि प्रकाशमान विमानातून प्रवास करताना त्यांनी अगदी देवतांनाही मागे टाकले. तर किती सुख प्राप्त झालं तर सांगताय की देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ, त्यांनाही लाज वाटावी इतकं सुंदर ऐश्वर त्यांनी प्रकट केलं होतं. ज्या दृढनिश्चयी व्यक्तींनी पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे त्यांना असाध्य वा अप्राप्य असं काय आहे? तर भगवंतांच्या भक्तांची जर इच्छा असेल तर या जगतातल्या सर्व सुखसुविधा ते फक्त भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त करू शकतात, परंतु त्यांना अशा काही इच्छा नसतात. भगवंतांचे चरणकमल हे गंगेसारख्या ज्या पवित्र नद्या भौतिक जीवनातील सर्व संकटांचा विनाश करतात त्या नद्यांचेही उगमस्थान आहेत. यै आश्रितः तीर्थपदश्चरणः,
त्यामुळेच त्यांना तीर्थपाद असं सुद्धा म्हटलं जातं, कारण भगवंतांच्या चरणांपासूनच गंगा स्वतः प्रकट होते, जी त्रिपथगा तिन्ही जगतांना पवित्र करीत असते. कैक आश्चर्यांनी भरलेला हा अखिल विश्वाचा गोल आणि त्यातील विविध व्यवस्था आपल्या पत्नीला दाखविल्यानंतर महायोगी कर्दम मुनी आपल्या आश्रमामध्ये परत आले. तर कोणी इतक्या सुखद स्थानी गेल्यावर परत येणार नाही, परंतु स्वतः हृदयामध्ये सर्व वैराग्य असणारे कर्दम मुनी हे सर्व जगताचा प्रवास करून शेवटी आपल्या कुटीरकडेच बिंदू सरोवर इथे परतले. आश्रमात परत आल्यानंतर स्वतः समागम उत्सुक अशा मनुकन्या देवहूतीला संतुष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतःचा विस्तार करून 9 अशा पद्धतीने स्वतःचे विस्तार रूप प्रकट केले. तर योगशक्तीचा असा लाभ आहे की स्वतःचं शरीर सोडून 8 वेगळे विस्तार करता येतात. अशा पद्धतीने एकूण 9 विस्तार शरीर त्यांनी निर्माण केले, स्वतःसारखेच दिसणारे. आणि अशा रीतीने त्यांनी अनेकानेक वर्ष असे सुख भोगले. पण तो सर्व काळ जणू एका क्षणाप्रमाणेच व्यतीत झाला. या जगतामध्ये भगवंतांची मोहिनी माया शक्ती इतकी महान आहे की करोडो वर्ष गेल्यानंतरही असं वाटतं की एका चुटकीचा वेळ गेलेला आहे, फक्त एक लव मात्र वेळ गेला आहे. रतिक्रीडेची कामना उद्दीपित करणारी उत्कृष्ट शय्या त्या विमानात होती. आपल्या सुंदर पतीच्या सहवासात त्या सुखशय्येवर बसलेल्या देवहूतीला किती काळ नष्ट झाला किंवा व्यतीत झाला याची जाणीव सुद्धा झाली नाही. कामसुखाची उत्कट लालसा असणारे ते दाम्पत्य अशा प्रकारे योग सामर्थ्याच्या बळावर सुखोपभोग घेत असताना 100 शरद ऋतू अगदी अत्यल्प काळाप्रमाणे निघून गेले. तर 100 वर्ष निघून गेली. ते सामर्थ्यशाली कर्दम मुनी प्रत्येकाचे अंतःकरण जाणणारे होते आणि प्रत्येकाला त्याचे इप्सित देऊ शकत होते. ते आत्मज्ञानी असल्यामुळे त्यांनी तिला आपली अर्धांगिनी मानले होते, बनविले होते. स्वतःला 9 रूपांमध्ये विभागून त्यांनी 9 वेळा तिला वीर्यदान केले आणि देवहूतीच्या ठिकाणी गर्भस्थापना केली. अर्थात 9 गर्भ तिच्यामध्ये निर्माण झाले. त्यानंतर त्वरित त्याच दिवशी इतकी योगशक्ती त्यांना होती आणि त्यांनी अर्धांगिनी असल्यामुळे ती शक्ती देवहूतीला सुद्धा दिली होती. तर गर्भकाळ किती राहिला तर सांगताय की ज्या दिवशी गर्भधारणा झाली त्याच दिवशी सर्व ते 9 गर्भ हे परिपक्व झाले आणि त्याच दिवशी देवहूतीने 9 सुंदर मुलींना जन्म दिला. स्त्रिया प्रजाः. त्या सर्वच कन्यांचा प्रत्येक अवयव सुंदर होता आणि प्रत्येक अवयवाला लाल कमळांचा सुगंधही येत होता. तर दिव्यपतीची सर्व संताने अत्यंत दिव्य अशी निर्माण झाली देवहूतीकडनं. जेव्हा तिने आपला पती गृहत्याग करून निघालेला पाहिला तेव्हा ती वरकरणी हसली, परंतु अंतःकरणात मात्र ती अस्वस्थ आणि खिन्न झाली होती. तर तिने स्वतः 9 पुत्रींना प्राप्त केले हे बघितल्यानंतर जसं पहिल्या अपत्यप्राप्तीनंतरच मी गृहत्याग करेल असं त्यांनी आपल्या सासऱ्याला स्वयंभू मनीला वचन दिलं होतं. तर आता एक नाही परंतु 9 पुत्री त्यांनी प्राप्त केल्या आहे. त्यामुळे ते आता वानप्रस्थ गृहस्थ जीवन त्यागून तपस्वीचं जीवन पुन्हा घेण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा थोडीशी ती हसली सुद्धा आणि तिला फार दुःखही झालं. ती उभी राहून आपल्या रत्नासम नखांमुळे कांतिमान दिसणाऱ्या पायांनी भूमीवर ओरखडे काढू लागली. तर स्त्रियांचं मन उद्विग्न झाल्यावर त्या खाली बघतात आणि जमिनीला नखाने कुरतडतात. हे आधीपासून करोडो वर्षापासून ही परंपरा चालू आहे. मान खाली घालून तिने आपले अश्रू आवरित मधुर शब्दांमध्ये आपल्या पती कर्दम मुनीला बोलायला लागली. देवहूतिरुवाच. हे प्रभो, मला दिलेली सर्व वचने तुम्ही पूर्ण केली, तथापि मी तुमच्या चरणांशी शरणागत आहे. प्रपन्नाया अभयम दातुम अर्हसी. तरी तुम्ही मला काय करावं? अभय द्यावं. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या मुलींविषयी सांगावयाचे
तर त्या सर्व स्वतःच योग्य असा पती शोधतील, कारण त्या इतक्या सुंदर आणि महान आहेत, कोणीही त्यांच्यावरती भाळेल आणि त्यांना पती शोधावा पण लागणार नाही. आणि त्या लग्न झाल्यावर आपापल्या घरी जातील. 9 जरी असल्या तरी सर्व आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी निघून जातील. पण संन्यासी होऊन तुम्ही वनात गेल्यानंतर माझे सांत्वन कोण करेल? अर्थात मी तर संन्यास घेणार नाही आहे. स्त्रीचा धर्म आहे की तिने घरात राहावं. आणि सर्व मुलींचं लग्न झाल्यानंतर मी घरामध्ये एकटी कशी राहणार? भगवंतांविषयीचे ज्ञान जोपासण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आतापर्यंतचा इतका काळ केवळ इंद्रिय सुख भोगण्यामध्येच व्यर्थ गेला. स्वतः देवहूतीने आपल्या सुंदर पतींची खूप सेवा केली आणि त्यांच्या योगसिद्धींमध्ये, सेवेमध्ये, तपस्येमध्ये सर्व सहभाग घेतला, सहाय्य केलं. परंतु स्वतः भक्ती न केल्यामुळे, भगवंतांचा नामजप किंवा शास्त्रांचा अध्ययन स्वतः न केल्यामुळे, देवहूतीने आपली परिपूर्णता न प्राप्त केल्यामुळे ती थोडी उद्विग्न झाली आणि ती म्हणते, तुमची परमदिव्य स्थिती न जाणता केवळ इंद्रिय विषयांवरतीच मी आसक्त राहून तुमच्यावरती प्रेम केलं. अर्थात माझं प्रेम हे आध्यात्मिक बनलं नाही, केवळ भौतिक स्तरावरतीच राहिलेलं आहे. तरीही तुमच्याविषयी जे प्रेम माझ्यामध्ये विकसित झाले आहे ते मला सर्व भयापासून मुक्त करो. तर आपल्याप्रती मी जी सेवा केली आहे तर त्याच्यामुळे मी काय अभय प्राप्त करावं, अर्थात भय माझं नष्ट व्हावं. इंद्रिय सुखभोगासाठी एखाद्याची संगती करणे हा खचितच बंधनात पडण्याचा मार्ग आहे. कारण शरीराशी शरीर एकत्र आल्यानंतर माणूस बांधला जातो आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे मैथुन सुखाने कोणी मोक्ष प्राप्त करू शकत नाही. पण तीच संगती जर एखाद्या संत पुरुषाशी झाली, स एव साधुषु कृतो निस्संगत्वाय कल्पते, तर अशी ही दिव्य संगती, आध्यात्मिक सत्संग याच्यामुळे तर मोक्षाचाच दरवाजा उघडतो. मग मी अज्ञानातून काय लाभ प्राप्त करू शकते? तर आपणही स्वतः काय आहात? महान असे भगवंतांचे भक्त आहात. तर मला सुद्धा तो आध्यात्मिक लाभ प्राप्त झाला पाहिजे. अर्थात तिची आधी इच्छा फक्त संतान प्राप्तीची होती, परंतु आता ती भौतिक सुखाकडनं आध्यात्मिक सुखाकडे विचार करीत आहे. ज्याचे कर्म त्याला धार्मिक जीवनात उन्नत करीत नाही, अर्थात वर्णाश्रम पालनाने जर तो मोक्षगामी होत नसेल तर सर्व काही श्रम एवही केवलम, सर्व काही व्यर्थच जाणार आहे. ज्याची धार्मिक अनुष्ठाने त्याला उन्नत करून वैराग्याकडे नेत नाही, मोक्षाच्या मार्गावर नेत नाही, आणि वैराग्यामध्ये स्थित असलेल्या मनुष्याचे वैराग्य त्याला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये उन्नत करीत नाही, तो जिवंत असला तरी त्याला मृतच समजावयास हवे. जीवन नपी मृतोही सह न तीर्थपद सेवा येई. जर असे तीर्थपद, भगवंतांच्या चरणांतच सर्व तीर्थ निर्माण होतात, अशा चरणांना जर प्राप्त करीत नसेल तर त्याचं जीवन तर पूर्णतः वैराग्य प्राप्त करूनही व्यर्थ आहे. आणि जर संसारातनं वैराग्य प्राप्त नाही झालं तर तो संसारही व्यर्थ आहे. त्यामुळे हे स्वामी, भगवंतांच्या दुर्लंघ्य ज्या शक्तीला पार करू शकत नाही अशी बहिरंगा माया शक्तीने माझी खचितच घोर फसवणूक केली आहे. नूनम वंचिता मायया दृढम. कारण भवबंधनातून मुक्ती प्रदान करणारे तुमचे सानिध्य प्राप्त करूनही मी अशा मुक्तीचा ध्यास घेतला नाही. तर मी काय केलेलं आहे? अशा पद्धतीने भगवंतांची भक्ती पूर्णपणे केली नाही किंवा मुक्तीचाही ध्यास घेतला नाही, परंतु आपण आधीही भगवंतांची सेवा करून साक्षात्कार प्राप्त केला आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अपत्य प्राप्ती झाल्यावर त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता लगेच आपण परत वानप्रस्थ अर्थात तपस्वी जीवन मोक्षाचा मार्ग घेत आहात. आपण अत्यंत महान आहात. परंतु मी अशा पद्धतीने या मार्गाचा स्वीकार न केल्यामुळे आता मला शोकाला सामोरं जावं लागत आहे. यानंतर देवहूतीने कोणती प्रार्थना केली हे श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.